एंड रन मामले पर आखिरकार पुणे के पालक मंत्री अजित पवार ने प्रतिक्रिया दी है। पुणे के हिट एंड रन मामले पर हमारी पैनी नजर है। हम घटना को समझने के पहले दिन से ही इस घटना पर ध्यान दे रहे हैं। इस मुद्दे पर गृह मंत्री देवेंद्र फडणवीस से चर्चा की है। किसी के भी खिलाफ बिना सोचे समझे कोई कार्रवाई नहीं की जाएगी, लेकिन जो भी दोषी है, चाहे कितना भी बड़ा हो, कितना भी अमीर हो, कितना भी अमीर बाप का बेटा हो, जो भी सख्त कार्रवाई होगी वो की जाएगी। कानून अमीर, गरीब और मध्यम वर्ग के लिए समान है, नियम सबके लिए समान है, वैसे ही कार्रवाई की जा रही है। ऐसी प्रतिक्रिया अजित पवार ने दी। तुम्ही जर आता पत्रकार आहात, तुम्हाला मिनिट टू मिनिट जर कारवाई काय झाली ती दाखवलं तर तुमच्या पण लक्षात येईल की कारवाई काय झाली। माझ्याकडे आता ती नोट आहे, फक्त आता मला ती सगळ्यांच्या पुढे हे करायची नाही, परंतु तुम्हाला मी दाखवायला तयार आहे। घटना काहीतरी रात्री 2:30ला घडलेली आहे, त्याच्यात जे काही आहे त्याच्यानंतर ती घटना घडल्यानंतर त्याच्यातनं त्या गाडीने 2 जणांना उडवलेलं आणि खलास केलेलं हे लगेच कोणाला माहिती नव्हतं। त्यानंतर जसं जसं ही माहिती मिळाली त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला। त्याच्यामध्ये 304 त्या सगळ्या गोष्टी त्याचा पार स्वतः लोकांनी पुढे काही लोकांनी चर्चा करून केला। ही सगळी कलमं त्याच्यामध्ये घातली। बेल लगेच मिळायला नको होता, तो बेल मिळाला, परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा सगळं जे वातावरण झालं ते बघितल्यानंतर तो बेल रद्द करण्यात आला। त्याला तो 18 वर्षाच्या आतला असल्यामुळं त्याला बाल तिथं त्याच्यात दिलं। जे काही पुढची कारवाई होती ती केली, त्याच्या वडिलांच्यावर कारवाई केली। त्या वडिलांना कसं पकडलं हेही पोलिसांनी सांगितलं। वेगवेगळ्या भागात गाड्या गेल्या होत्या। इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही हस्तक्षेप होणार नाही। जे काही असेल ते रीतसर कायद्याने नियमाने कारवाई केली जाईल अशा प्रकारचा शब्द स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिला, राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पण दिला आणि मी तर आता तुमच्या समोर आलेलो आहे। माझं तर काम ऑलरेडी चालू होतच। मी त्या पद्धतीनं आज पण तुमच्या माध्यमातून सांगतोय की आम्ही पण त्याच्यात बारकाईने महानगरपालिका तुम्हाला उद्याच्याला तुम्ही बार चालवत असाल तर त्याला काही नियम आहे। तो बार चालवत असताना 18 वर्षाच्या आतल्या मुलाला दारू द्यायची नाही, हा तर नियम आहे। ते दारू दिली गेलेली हे सिद्ध झालेलं आहे। कशाला तुम्हाला पंचनामा करत नाही का? गुन्ह्यावरही आकस बुद्धीनं काही कारवाई होणार नाही। पण जे कोणी दोषी असतील ते किती मोठे असले, किती श्रीमंत असले, किती श्रीमंतांच्या बापाचं पोरगं असलं तरी तिथं जे काही रीतसर असेल ऍक्शन, कायदा हा श्रीमंतालाही सारखा, मध्यमवर्गीयाला सारखा, गरिबालाही सारखा, नियम सगळ्याला सारखे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।